स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चालू घडामोडी या सिरीजमध्ये एक महत्त्वाची न्यूज पाहणार आहे. ती म्हणजे ऑपरेशन इंद्रावती विषयीची माहिती. आता नेमकी ऑपरेशन इंद्रावती म्हणजे नेमकी काय आहे, ते भारत सरकारने कोणत्या देशामध्ये राबवलं भारतीयांना सोडवण्यासाठी, त्याची सर्व माहिती आणि वेगवेगळे जे ऑपरेशन आतापर्यंत भारत सरकारने महत्त्वाचे केले गेल्या 2-3 वर्षामध्ये, त्याची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहे. ज्याच्यावरती आयोग आपल्याला वारंवार प्रश्न विचारत असतं, मग MPSCची परीक्षा असू दे किंवा सरळ सेवेची परीक्षा असू द्या. मग चला आपण पाहूया ऑपरेशन इंद्रावती विषयीची माहिती. आता इथून मला पिक्चर समोर दाखवलेला आहे का ऑपरेशन इंद्रावती आणि जे वेगवेगळे भारतीय नागरिक असतील किंवा वेगवेगळ्या देशाचे लोक जे अडकलेले कोणत्या देशामध्ये, हैती. इथं मी दाखवलेलं पण हैती देशामध्ये. आता हैती देश नेमकी कुठे बघा, इथं तुम्हाला जगाचा नकाशा मी दाखवलेला आहे आणि इथं लाल स्पॉट तो दाखवलेला आहे. हे कॅरिबियन कंट्रीज त्याला म्हटलं जातं. इथं वरती उत्तर अमेरिका देश आणि खाली दक्षिण अमेरिका देश आहे. बघा इथं उत्तर अमेरिका आहे आणि इथं दक्षिण अमेरिका आणि इथं कॅरिबियन कंट्रीज आहे. तर बरोबर इथं हैती नावाचा देश आहे ज्याला कॅरिबियन कंट्री म्हटलं जातं. तर इथं आपले काही भारतीय भरपूर दिवस झाले अडकलेले होते. आपण हैती देशाविषयीची जर माहिती पाहिजे झाली तर हैती देशामध्ये 2021 सालापासून, कधी 2021 सालापासून हिंसाचार चालू आहे. त्यांचे जे राष्ट्राध्यक्ष होते त्यांचा खून झाला होता. त्या दिवसापासून या देशामध्ये हिंसक आंदोलन चालू आहे आणि त्याचाच भडका मागच्या महिन्यामध्ये उडाला होता, मार्च महिन्यामध्ये. आणि आपले भरपूर नागरिक तिथं 100 पेक्षा जास्त नागरिक तिथं अडकले होते. त्यांना सोडवण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन इंद्रावती हे राबवलं. आता इंद्रावती नावाची आपली एक नदी आहे, त्या नदीच्या नावावरनं ते राबवण्यात आलं होतं. गोदावरीची उपनदी इंद्रावती नदी आहे, त्याच्या नावावरनं हे ऑपरेशन राबवण्यात आलं. तर आपल्याला प्रश्न येतो का डॅश डॅश हे ऑपरेशन राबवलं गेलेलं आहे का हैती मधल्या भारतीयांना सोडवण्यासाठी. तर कुठलं, इंद्रावती. कोणतं, इंद्रावती ऑपरेशन. आणि कुठला देश येतो, हैती नावाचा देश येतो जो कॅरिबियन कंट्री म्हणून ओळखला जातो. क्लिअर. तर आपल्याला बाकीचे पण ऑपरेशन्स कुठले कुठले आहेत ज्याच्यावरती आयोग प्रश्न विचारतं तर ते आपल्याला पाहिजे. बघा तुम्ही समोर तुम्हाला वेगवेगळ्या ऑपरेशनची नावं दिलेली आहे जे भारताने राबवलं आहे. त्यातलं सगळ्यात पहिलं नाव आहे ऑपरेशन इंद्रावती, जे आत्ताच आपण पाहिलं. कुठल्या देशाशी संबंधित आहे, हैती या देशाशी संबंधित आहे. त्यानंतर ऑपरेशन अजय, इस्रायल या देशाशी संबंधित. कुठलं, इस्रायल किंवा इस्रायल त्याला म्हटलं तरी चालेल. इस्रायल देशातल्या जे काही आपले भारतीय नागरिक अडकले होते त्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन अजय हे 2023 ला राबवलं गेलं होतं. ऑपरेशन कावेरी हे सुदान, कुठं, सुदान देशामध्ये जे काही आपले भारतीय नागरिक अडकले होते त्यांना सोडवण्यासाठी ऑपरेशन कावेरी राबवलं गेलं होतं. त्यानंतर ऑपरेशन मित्र, ऑपरेशन मित्र हे टर्की किंवा तुर्की आपण त्याला म्हणतो, तुर्की आणि सिरिया या 2 देशांमध्ये वाद झाले होते आणि त्याच्यामध्ये जे काही आपले भारतीय नागरिक अडकले होते त्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन मित्र किंवा त्याला दुसरं नाव आहे ऑपरेशन दोस्त. काय नाव आहे त्याला, ऑपरेशन दोस्त. हे नाव लक्षात आहे, ऑपरेशन मित्र किंवा ऑपरेशन दोस्त. तुर्की आणि सिरियामध्ये जे काही भारतीय नागरिक अडकले होते त्यांना बाहेर काढण्यासाठी राबवलं होतं. नंतर ऑपरेशन गंगा. बघा रिसेंटमध्ये जगातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे रशिया आणि युक्रेनचा वाद. तर त्या युक्रेनवरती ज्यावेळेस रशियाने हल्ला केला होता आणि आपले भरपूर लोक तिथं मेडिकल शिकण्यासाठी जात होते, डॉक्टरकी करण्यासाठी, तर तिथं जे काही भारतीय स्टुडंट अडकले होते त्यांना सोडवण्यासाठी ऑपरेशन गंगा राबवलं गेलं होतं. कुठं, युक्रेन देशामध्ये. जे काही युक्रेन आणि रशियाचा वाद जो चालू होता आणि युक्रेन देशावरती जो काही हल्ला झाला होता, तर युक्रेन मधल्या नागरिकांना किंवा स्टुडंटला बाहेर काढण्यासाठी कोणतं ऑपरेशन राबवलं गेलं होतं, ऑपरेशन गंगा हे राबवलं गेलं होतं. नंतर आपण पुढे जाऊयात. पुढे आहे ऑपरेशन देवी शक्ती. तर ऑपरेशन देवी शक्ती आपल्याला माहिती 2021 मध्ये अफगाणिस्तान पूर्णपणे कोलॅप्स झालं होतं. अमेरिकेने त्यांचं सैन्य बाहेर काढलं होतं आणि ते तालिबान्यांनी हातामध्ये घेतलं होतं. तिथल्या मग भारतीयांना बाहेर काढण्यासाठी तर ऑपरेशन देवी शक्ती राबवलं गेलं होतं. कुठल्या देशामध्ये, अफगाणिस्तान. क्लिअर, अफगाणिस्तान या देशामध्ये राबवलं गेलं होतं. नंतर ऑपरेशन सी सेतू. क्लिअर, ऑपरेशन सी सेतू हे आपल्या करोना काळामध्ये राबवलं होतं. कोणत्या काळामध्ये, करोना काळामध्ये. वेगवेगळ्या देशांमध्ये जे काही आपले भारतीय नागरिक अडकले होते त्यांना बाहेर काढण्यासाठी समुद्री मार्गाने ऑपरेशन आपण कोणतं राबवलं होतं, ऑपरेशन सी सेतू. त्यानंतर ऑपरेशन संकट मोचन हे दक्षिण सुदान देशात राबवलं होतं. कुठल्या, दक्षिण सुदान. दक्षिण सुदान या देशामध्ये जो आफ्रिका खंडातला देश आहे तिथं जे काही भारतीय नागरिक अडकले होते त्यांना 2016 मध्ये बाहेर काढण्यासाठी आपण संकट मोचन हे
ऑपरेशन राबवलं होतं. नंतर ऑपरेशन मैत्री, नेपाळमध्ये आपल्याला माहिती भूकंप आला होता, तर त्या भूकंपामध्ये आपले जे काही भारतीय नागरिक आणि नेपाळचे पण नागरिक, भारत असेल बघा, भारताचे नागरिक, पाकिस्तानचे नागरिक आणि नेपाळचे नागरिक या तिन्ही पण देशांच्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आणि नेपाळला मदत म्हणून आपण कोणतं ऑपरेशन मैत्री हे राबवलं होतं 2015 मध्ये. त्यानंतर ऑपरेशन राहत, ऑपरेशन राहत हे येमेन हा जो देश आहे आफ्रिका खंडातला, क्लिअर, येमेन ओमान आपल्याला माहिती, तर येमेन देशामध्ये हिंसक आंदोलन पेटली होती, हिंसाचार वाढला होता, तर तिथल्या नागरिकांना, भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आपण ऑपरेशन राहत हे राबवलं होतं. त्यानंतर आपण जर पाहिलं तर भारत सरकार अजून कोणकोणते ऑपरेशन आहे, ऑपरेशन सुकून. तर ऑपरेशन सुकून जर आपण पाहिलं, इस्रायल आणि लेबेनॉन, कुठले दोन देश, इस्रायल, क्लिअर, इस्रायल आणि लेबेनॉन या दोन देशामध्ये वाद चालले होते आणि या दोन देशामध्ये जे काही भारतीय नागरिक अडकले होते त्यांना बाहेर काढण्यासाठी आपण ऑपरेशन सुकून हे राबवलं होतं 2006 मध्ये. त्यानंतर ऑपरेशन एअरलिफ्ट, याच्यावरती पिक्चर पण येऊन गेला अक्षय कुमारचा. जे कुवेत देश आहे, जो ऑइल रिच देश आहे, जिथं भरपूर विहिरी सापडतात तेलाच्या आणि त्यांनी कमी प्राइस मध्ये दुसऱ्या देशांना विकल्या, म्हणून मग इराक, सद्दाम हुसेनचा जो देश आहे, त्यांनी यांच्यावरती हल्ला केला होता आणि त्यातनं कुवेतमध्ये जे काही भारतीय नागरिक अडकले होते त्यांना बाहेर काढण्यासाठी आपण ऑपरेशन एअरलिफ्ट हे केलं होतं. याच्यावरती मूवी पण येऊन गेला, क्लिअर. तर हे वेगवेगळे ऑपरेशन आतापर्यंत भारत सरकारने किंवा भारताच्या परदेश मंत्रालयाने राबवले. आत्ताचे जे आपले परदेश किंवा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, त्यांनी जसं ऑपरेशन आपलं इंद्रावती राबवलं, तसे वेगवेगळे ऑपरेशन भारत सरकारने आतापर्यंत राबवलेले आहे. तर तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की ऑपरेशन वंदे भारत आणि ऑपरेशन समुद्र सेतू हे दोन ऑपरेशन कुठल्या देशासाठी किंवा कुठल्या सिच्युएशनसाठी भारत सरकारने किंवा परराष्ट्र मंत्रालयाने वापरलं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. धन्यवाद.